काही दिवसात मालेगाव महापालिका आणि वाद हे समीकरणच बनलंय। टिपू सुलतानच्या फोटोवरून सुरू झालेला वाद शमत नाही, तोच नमाज पठणावरून आता नवा वाद पेटलाय। महापालिकेच्या विद्युत विभागाच्या कार्यालयामध्ये नमाज पठण करण्यात आलंय। त्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या। त्यांनी आयुक्तांच्या कार्यालयामध्ये घुसत हनुमान चालीसा पाठ केलाय। पाहूयात। हे नमाज पठण कुठल्या मशिदीत किंवा मद्रस्यातलं नाही, तर मालेगाव महापालिकेच्या विद्युत विभागात असं सामूहिक नमाज पठण करण्यात आलंय। नमाज पठणाचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय। मालेगावच्या लोकसंघर्ष समितीचे लुकमान कमाल यांनी आपल्या प्रभागात वीज पुरवठा खंडित होत असल्याबाबत महापालिकेला एक निवेदन दिलं होतं, मात्र प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली गेली नाही। त्यामुळे नागरिकांनी थेट महापालिकेच्या विद्युत विभागात आंदोलन सुरू केलं। बराच वेळ हे आंदोलन सुरू होतं, पण अधिकारी काही फिरकलेच नाहीत। रमजानचा महिना सुरू आहे, अशात सायंकाळच्या नमाजाची वेळ झाली। त्यामुळे लुकमान कमाल यांनी नागरिकांसोबत कार्यालयातच नमाज पठण केलंय। कॉर्पोरेशन में 3 बजे से हमको बुलाया गया था, उन्होंने खुद बुलाए थे। 3 बजे हम वहाँ गए लाइट के लिए, हमको बिठा के रखे, बोले हम आते मीटिंग में से, और वो आए नहीं। हम लोग उनके इंतज़ार में बैठे थे, हत्ता कि असर की नमाज का टाइम हो गया। वहाँ पर नमाज के टाइम का हम लोग अगर ऐसा नमाज का टाइम था कि अगर हम लोग चले जाते तो वो ऑफिस बंद करके चला जाता था ऑफिसर, तो फिर हमको वो दिन कल के भी दिन लाइट नहीं मिलता था। तो वो बात को मद्देनज़र रखते हुए हमने असर की नमाज भी वो जो लाइट डिपार्टमेंट है उसकी ऑफिस में ही अदा की है। मालेगाव महापालिकेतल्या नमाज पठणाचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय आणि त्यानंतर भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच एक पत्र लिहिलंय, तर आमदार अतुल भातखळकर यांनीही संताप व्यक्त केलाय। आता मालेगाव महापालिकेच्या कार्यालयात कर्मचारी आणि नागरिक जाहीररित्या नमाज पढायला लागले आहेत आणि त्याचा व्हिडिओ पण व्हायरल केला जात आहे। मी महापालिका व पोलीस अधिकाऱ्यांचे आज बोललो आहे। मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहून मागणी केली आहे, या सगळ्या कर्मचाऱ्यांना ताबडतोब निलंबित करा आणि ज्यांनी अशा प्रकाराने सरकारी इमारतीत नमाज पढ़ायची सुरुवात केली आहे त्यांच्यावर गुन्हा FIR दाखल करा। नमाज पढ़ने का दुस्साहस उधर किया है, उनके खिलाफ कड़ी से कड़ी कार्रवाई करनी चाहिए, ये मेरी मांग है। इतकंच नाही, मंत्री नितेश राणे यांनी तर महाराष्ट्रातील मदरसे दहशतवाद्यांचे अड्डे बनल्याचा आरोप करत ते बंद करण्याची मागणी केली आहे। दुसरीकडे भाजपनं मुद्द्यावर बोलावं, नमाज पठणाचं राजकारण करायची गरज काय, असा सवाल काँग्रेस आमदार असलम शेख यांनी विचारलाय। हे अशा पार्ट्या किंवा असे हे जे लोक आहेत ना, जय मीम जय भीम बोलतात, बरोबर, आणि निवडणुकीच्या नंतर फक्त जय मीमच राहतं। आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विसरतात। आमच्या संविधानाला, कुठल्या संविधानाच्या कुठल्या पानावर नगरपालिकेमध्ये महापालिकेमध्ये नमाज पठण परवानगी आहे? हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लिहिलेल्या संविधानामध्ये कुठे परवानगी आहे? ह्याचे जरा कागद दाखवा होते मला। तुम्ही तिथे विकास करण्यासाठी निवडून गेलेला आहेत की धर्म वाढवण्यासाठी निवडून गेलेला आहात? हे जिहाद नाही का? ह्याचाच विरोध आम्ही वारंवार करतोय ना। कि हर कर्मचारी अपने टेबल के ऊपर अपने भगवान के अपने आस्था के हिसाब से फोटो लगा के रखता है। जब भी कोई रवान आता है या रमज़ान आता है तो लोग अपने अपने हिसाब से कहीं जगह देख के अपनी अपनी इबादत कर लेते हैं। अब कोई भी इस तरीके से मुद्दे उठाना, कम से कम सरकार में आने के बाद में भारतीय जनता पार्टी ने मुद्दों की बातें करनी चाहिए, कामकाज की बातें करना चाहिए, लोगों का जीवन किस तरीके से भला कर सकते हैं उस तरह की बातें करना चाहिए, और जो गलत है उस पर कार्रवाई करना चाहिए। अब मुंबई शहर को ही देख लो, पूरे मुंबई शहर में हॉकर्स के ऊपर कार्रवाई की जा रही है, बांग्लादेशी बोल के। मुंबई में सबसे ज़्यादा हॉकर जो है वो उत्तर भारतीय है, और सबसे ज़्यादा वोट उत्तर भारतीय जो है उनको ही देता है, लेकिन उनको उत्तर भारतीय मुंबई शहर में नहीं चाहिए, इसलिए बांग्लादेशी के नाम पे इल्लीगल कार्रवाई करके उनको फेंकने का काम कर रहे हैं। तो ये सारी चालें जो है ये मुंबई और महाराष्ट्र के लोगों को समझने की ज़रूरत है। नमाज पठणाच्या मुद्द्यावरून मालेगाव महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते निलेश आहेर यांनी राजकारण करणार नाही, पण घडलेला प्रकार योग्य नसल्याचं म्हटलंय। तसंच आयुक्त आणि विद्युत अधीक्षकांना जाब विचारण्यासाठी गेलो, पण दोघेही कार्यालयात नव्हते, असं आहेर यांनी सांगितलंय। कार्यकर्त्यांनी हा प्रकार केला, त्याच्या काही डिमांड होत्या। मी प्रशासनाला
आदरणीय महापौर मॅडमांना विनंती करेन की मालेगाव शहरात पवित्र रमजान महिन्याचे दिवस चालू आहेत. नागरिकांच्या ज्या काही छोट्या छोट्या समस्या असतील त्या तात्काळ सोडवण्याचं काम करावं. आणि नागरिकांनाही आवाहन करेल की आपण या शहराची शांतता भंग होणार नाही याची काळजी करावी. कारण प्रत्येक व्यक्तीला त्याचा धर्म हा त्याचं धर्माविषयी प्रेम असतं, परंतु ते व्यक्त करण्याची ही जागा नाही. आणि म्हणून मी मालेगाव शहरातील तमाम जनतेला आवाहन करेल की आपण सर्व मिळून या मालेगाव शहराची शांतता अबाधित कशी राहील यासाठी प्रयत्न करू. मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर शाने हिंद यांनी आपल्या दालनामध्ये लावलेल्या टिपू सुलतानच्या फोटोवरून राज्यात मोठा वाद निर्माण झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतानची तुलना केल्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरही भाजप आणि शिवसेनेनं जोरदार हल्ला चढवला होता. आणि आता मालेगाव महापालिकेत सामूहिक नमाज पठण करण्यात आल्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. निलेश वाघ, NDTV मराठी, मालेगाव.